शाळेचे नाव सुयशोचे मराठी माध्यमिक विद्यालय कळंबोली, इयत्ता 6वी, विषय सामान्य विज्ञान, प्रकरण 2, सजीव सृष्टी, सजीवांची लक्षणे, भाग 2, विषय शिक्षक श्री शेंडगे BM. आपण मागच्या तासाला सजीवांची लक्षणे 3 पाहिली होती. पहिलं लक्षण वाढ व वाढीसाठी अन्नाची आवश्यकता, दुसरं श्वसन आणि तिसरं उत्सर्जन, ही 3 लक्षणं आपण पाहिली होती. आता उत्सर्जन म्हणजे काय हे आपण मागच्या तासाला पाहिलं होतं की निरुपयोगी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. ही आपण 3 लक्षणं मागच्या तासाला पाहिली होती. आता या तासाला आपण पुढची राहिलेली लक्षणं यांचा अभ्यास करणार आहोत. पुढचं 4थं लक्षण आहे चेतना क्षमता व हालचाल. आता चेतना क्षमता व हालचाल करणे हे सजीवाचे एक लक्षण आहे. अन्न मिळवणे, स्वतःचे रक्षण करणे यासाठी सजीव स्वतःहून हालचाली करतात. याला स्वयंप्रेरणेने हालचाल करणे असे म्हणतात. लक्षात लागला हालचाल कशाला म्हणायचं? तर सजीव अन्न मिळवणे, स्वतःचे रक्षण करणे यासाठी सजीव स्वतःहून हालचाल करतो. याला म्हणायचं हालचाल करणे असे म्हटलं जातं. तर जसं पक्षी उडतात, मासे पोहतात, माणसे चालतात, फुले उमलतात. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जात असताना जर आपल्याला अचानक एखादी गाडी समोरून आली आणि डोळ्यावर गाडीच्या दिव्याचा उजेड पडला तर तुम्हाला काय वाटतं? तर अचानक आपल्या डोळ्यावर जर उजेड पडला तर डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे डोळे आपण बंद करतो किंवा डोळ्यावर हात ठेवतो. हो की नाही? बरोबर. जर कोणी तुमच्या हाताला चिमटा काढला तर कोणी हातावरून मोराचे पीस फिरवले तर तुम्हाला काय वाटेल? चिमटा काढला तर दुखेल व हातावरून मोराचे पीस फिरवले तर ते मऊ मऊ वाटेल. बरोबर. तर तुम्हाला दुखेल, डोळ्याला त्रास होईल, आनंद होईल, हे सर्व कशामुळे होते माहीत आहे का? तर इतर लक्षणाप्रमाणे चेतना क्षमता व हालचाल ही सजीवाचे एक लक्षण आहे. सभोवताली घडलेली एखादी गोष्ट म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवाने केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद. लक्षात आलं का? सभोवताली घडलेली एखादी गोष्ट म्हणजे चेतना आणि त्यामुळे सजीवाने केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय. आता चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात. व्याख्या बघा. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात. यासाठी काही उदाहरणे आपण पाहणार आहोत. एखाद्या घराजवळ कुत्रा बांधला असेल व अनोळखी माणूस आत गेला तर तो कुत्रा लगेच जागेवरून उठतो, इतरत्र जाण्याचा प्रयत्न करतो किंवा भुंकतो. यामध्ये चेतना कोणती आणि प्रतिसाद कोणता हे सांगा बरं. तर माणसाचे आत जाणे म्हणजे चेतना, कुत्र्याचे भुंकणे हा झाला प्रतिसाद. एखाद्या गरम भांड्याला जर आपण हात लावला तर आपल्याला चटका बसतो. हो की नाही? तर याच्यामध्ये चेतना कोणती आणि प्रतिसाद कोणती सांगा बरं. तर गरम भांड्याला हात लावणे हा झाली चेतना आणि आपण हात पटकन बाजूला घेणे हा झाला प्रतिसाद. म्हणजे आता दुसरं उदाहरण आहे, लाजाळूच्या झाडाला आपण हात लावला तर काय होतं? तर त्या झाडाची पाने लगेच मिटतात. या झाडाला हात लावणे ही झाली चेतना आणि झाडाची पानं मिटणे हा झाला प्रतिसाद. आता दुसरं उदाहरण बघा. घराच्या खिडकीत लावलेले झाड घराच्या आतील बाजूला वाढेल की बाहेरच्या बाजूला? तर बाहेरच्या बाजूला. बरोबर. कारण ते सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढते. म्हणजे सूर्यप्रकाशाच्या दिशेने झालेली हालचाल म्हणजेच सूर्यप्रकाशाच्या दिशेने त्या रोपाची हालचाल किंवा वाढ होत असते. आता पुढचं लक्षण आहे प्रजनन किंवा पुनरुत्पादन. सजीव स्वतः जर का बघा त्याचं उदाहरण दिलेलं आहे. घोडा, कोंबडी, चिमणी, कलम, पानफुटी. तर प्रजनन किंवा पुनरुत्पादन
सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला काय म्हणतात? प्रजनन किंवा पुनरुत्पादन. सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतात. सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिल्लांना जन्म देतात तर काही अंडी घालतात. त्यातूनच पिल्लांचा जन्म होत असतो. वनस्पतीच्या बिया, खोडे, पाने यापासून वनस्पतीची रोपे तयार होतात. उदाहरणार्थ पक्षी अंडी घालतात व त्यातून पिल्लांना जन्म देतात. काही प्राणी उदाहरणार्थ गाय, कुत्रा, शेळी, घोडा, माणूस हे प्राणी पिल्लांना थेट जन्म देतात व वनस्पतीची रोपे बिया, खोडे, पाने अशापासून तयार होत असतात. पानापासून पानफुटी, गुलाबाचे कलम म्हणजे खोडापासून, बियापासून आंबा, पेरू, चिक्कू इत्यादी. प्रजनन व पुनरुत्पादन हे एक सजीवाचं लक्षण आहे. पुढचं लक्षण आहे ठराविक आयुर्मान. आता सजीवाचे जन्म, वाढ, प्रजनन व मृत्यू हे टप्पे आपल्याला दिसतात. आता जन्मापासून सुरू झालेल्या क्रिया हळूहळू थांबतात व त्यांचा शेवटी मृत्यू होतो. प्राणी व वनस्पती यांच्या आयुष्याची मर्यादा वेगवेगळी असते. आता कोणताही सजीव हा आपल्यासारखा दुसरा जीव मरेपर्यंत जन्माला घालत नाही. बघा, कोणताही जीव हा आपल्यासारखा दुसरा जीव मरेपर्यंत जन्माला घालत नाही. तर त्याचे काही ठराविक वय असते. सहसा म्हातारी माजी बाळाला जन्म देते का? नाही. पण तरुण महिला बाळाला जन्म देते. कारण वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर सजीवाचे शरीर हे क्षीण होते आणि ते प्रजनन करण्यास समर्थ राहत नाही आणि काही काळाने त्याचे आयुष्य संपते आणि मरण पावतात. प्रत्येकाचे आयुष्य सारखेच नसते. माणसाचे आयुष्य, प्राण्याचे आयुष्य व पक्ष्याचे आयुष्य हे वेगवेगळे असते. त्यातूनही पक्ष्यामध्ये काही वेगवेगळ्या आयुर्मान असते. आता कुत्रा साधारण 16 ते 18 वर्षे जगतो. एका पक्ष्यामध्ये शहामृग हा पक्षी 50 वर्षे जगतो. दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापॅगोस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे 170 वर्षे असते. मेफ्लाय या कीटकाचे आयुर्मान 1 तासापासून 24 तासापर्यंत असते आणि म्हणून ठराविक आयुर्मान हे एक सजीवाचं लक्षण असतं. आता बघा, तिथं एक हे दाखवलेलं आहे बघा, भिंत आणि मधाचं पोळं. तर तुम्ही मधमाशाचं पोळे पाहिले आहे का? होय. त्याचे जर नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला पोळ्याची रचना आपल्याला दिसेल. आपल्या घराची भिंत विटांनी बांधलेली असते. तसेच घराची भिंत अनेक विटा एकमेकांना जोडून तयार केलेली असते. बघा, मधमाशाचे पोळे तुम्ही पाहिले आहे का? होय. तर त्याचे जर विटा नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला कळेल की पोळ्याची रचना आपल्या घराची भिंत विटांनी बनलेली असते तशीच असते. घराची भिंत अनेक विटा एकमेकांना जोडून तयार केलेली असते. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी, बघा, घराची भिंत एकमेकांना विटा जोडून तयार केलेली असते. त्याप्रमाणे मधाच्या पोळ्याचे लहान लहान भाग किंवा कप्पे जोडून पोळे तयार होत असते. काही सजीवाचे, आता बघा, पेशीमय रचना. काही सर्व सजीवांचे शरीर हे अनेक लहान लहान पेशींनी बनलेले असते. एखादी इमारत जशी विटापासून बनलेली असते त्याप्रमाणे सजीवाचे शरीर सूक्ष्म पेशींनी बनलेले असते. बघा, सर्व सजीवांचे शरीर हे अनेक लहान लहान पेशींनी बनलेले असते.
एखादी इमारत जशी विटापासून बनलेली असते त्याप्रमाणे सजीवाचे शरीर सूक्ष्म पेशींनी बनलेले असते. आता प्रत्येक सजीवाच्या शरीरातील आकारमानानुसार शरीरातील पेशींची संख्या कमी जास्त असते. पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था अशा इंद्रिय संस्थांमार्फत प्राण्यामध्ये शरीराच्या आतील भागात विविध कार्य पेशीच्या मदतीनेच केले जाते. आता एकपेशीय सजीव कशाला म्हणायचं तर बघा, उदाहरणार्थ काही सजीवांचे शरीर एकाच पेशीने बनले असते, त्यांना एकपेशीय सजीव असे म्हणतात. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम, क्लोरिया, युग्लिया या सजीवांचे शरीर एकाच पेशीने बनलेले असते, म्हणून त्यांना एकपेशीय सजीव असे म्हणतात. ते आकाराने एकदम लहान असतात. ते आपल्या साध्या डोळ्यांनी सुद्धा दिसत नाहीत. ते पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शीचा उपयोग करावा लागतो. तर काही सजीव मोठे असतात, त्यांचे शरीर अनेक पेशींनी बनलेले असतात. बघा, झाड, झुरळ, गोगलगाय, वनस्पती असे बघा, किंवा माणूस यांचं शरीर अनेक पेशींनी, एकापेक्षा अनेक जास्त पेशींनी बनलेले असते, म्हणून त्यांना बहुपेशी सजीव असे म्हणतात. बहुपेशी लक्षात आलं. तर काही सजीव मोठे असतात, जे सजीव मोठे असतात त्यांचे शरीर एकापेक्षा जास्त पेशींनी बनलेले असतात, म्हणून त्यांना बहुपेशी सजीव असे म्हणतात. उदाहरणार्थ कुत्रा, मांजर, माणूस, हत्ती, झाड, झुरळ या सजीव काय अनेक पेशींनी बनलेले असतात, म्हणून त्यांना बहुपेशी सजीव असे म्हणतात. आता फळा, खुर्ची हे घटक पेशीपासून बनलेले असतात का? नसतात. आजपर्यंत 7 लक्षणे आपण पाहिलेली आहेत. आता पुढचं लक्षण आहे उपयुक्त सजीव. लक्षण नाही, आता उपयुक्त सजीव कोणते ते आपण बघूया. तर आपल्याला वनस्पतीचा उपयोग होतो का? कोणत्या वनस्पतीचा कशासाठी उपयोग होतो ते आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला कुत्रा झाला, बटाटा, आडूळसा, कोरफड ह्या वनस्पतीचा आपल्याला उपयोग होत असतो. तर आपल्याला वनस्पतीचा उपयोग होतो का? तर होतो. कोणत्या वनस्पतीचा कशासाठी उपयोग होतो? आपण वेगवेगळ्या भाज्यापासून काय करतो? आपण जेवण बनवितो किंवा भाज्या बनवितो. तर काही वनस्पतींचा उपयोग आपल्याला औषधासाठी होतो. उदाहरणार्थ आडूळसा, कोरफड, तुळस हे झाल्या औषधी वनस्पती. मग मला सांगा की वांगी, बटाटा, टोमॅटो, मिरची सर्व वनस्पती आपण जेवणात वापरतो. तर तुळस, आडूळसा, कोरफड, शतावरी यासारख्या वनस्पतीचा उपयोग आपण कशासाठी करतो? तर औषधासाठी करतो. धान्य, कडधान्य, मसाले हे देखील आपल्याला वनस्पतीपासूनच मिळतात. तुमच्या आजूबाजूला कोणते प्राणी आहेत? कुत्रा घराचे रक्षण करतो. मासे, मटण, चिकन आपण जेवणात खातो. गायमुळे आपल्याला दूध मिळतं. चौपाटीला आपल्याला घोडागाडीतून फिरता येतं. काही प्राण्यांचा उपयोग जेवणासाठी होतो, तर काही व्यवसायासाठी उपयोग होत असतो. आणि एका महत्त्वाची गोष्ट अशी, गांडूळ या प्राण्याची शेतकऱ्याला मदत होत असते. गांडूळ जमीन भुसभुशीत करतो, त्यामुळे शेतकऱ्याचे पीक चांगले येते. त्यामुळे गांडूळाला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात. बघा, महत्त्वाची गोष्ट आहे की गांडूळ हा प्राणी शेतकऱ्याला मदत करतो. गांडूळ जमीन भुसभुशीत करतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचे त्या शेतातील पीक चांगले येते आणि त्यामुळे गांडूळाला शेतकऱ्याचा मित्र असेही म्हटलं जातं. आता अपायकारक सजीव. काही प्राण्यांचा आपल्याला त्रासही होतो. उदाहरणार्थ उंदीर, पाल, विंचू, काही वनस्पती पण आपल्याकडे आहेत अपायकारक, ते पण आपण पाहूया. तर घरात उंदीर, पाल, मुंग्या असे प्राणी आपण पाहतो. यांच्यामुळे आपले काय नुकसान होते बरं? तर पाल ही काय असते? विषारी असते. उंदीर काय करतो? घरातील वस्तू कुरतडतो. मुंग्या काय करतात? मुंग्या जेवणाला वगैरे लागतात, त्यामुळे आपल्याला त्रास
होत असतो. प्राणी आपल्या घरातील पदार्थाचे वस्तूचे नुकसान करतात. आपल्या केसातील बघा उवामुळं काय होतं बघा, आपल्या शरीरातील रक्त पितात आणि त्यामुळं आपण आजारी पडतो. ज्या डासामुळं हिवताप, डेंग्यू अशा रोगांचा फैलाव होत असतो. जर आपल्याला साप, विंचू जर चावले तर त्याचे विष चढते, वेदना होतात. योग्य जर उपचार आपल्याला मिळाले नाहीत तर आपला मृत्यूसुद्धा होण्याची शक्यता असते. आता रानटी जनावरं किंवा रानटी वानरं वस्तीत शिरली तर वानरं या घरावरून त्या घरावरून उड्या मारतील. त्यामुळे कवले फुटतील आणि सर्व वस्तू उचलून फेकून देतील. त्यामुळे वस्तूंचं नुकसानसुद्धा होतं. काही वनस्पती आपल्याला अपायकारक असतात. तर बघा, तर तुम्ही खाजकुजलीची रोपं पाहिली असतील किंवा आळूची पानं पाहिली असतील. याला हात लावला तर आपल्या शरीराची काय होते किंवा हाताची खाज होत असते. नंतर बघा, कण्हेरी, घाणेरी या वनस्पतीचा वास खूप उग्र व घाणेरडा येतो. या वनस्पतीचा वास खूप उग्र व घाणेरडा असतो. तर कधीकधी तलावात व विहिरीत आपल्याला शेवाळ दिसतं. या शेवाळामुळे पाणी काय होतं, दूषित होते. ते पाणी जर आपण पिण्यासाठी वापरलं तर आपल्याला धोका होण्याची शक्यता असते. आता धोत्रा ही वनस्पती विषारी असते, तर काही प्राणी व वनस्पती उपयोगी असतात. तसेच काही सजीव अपायकारकही असू शकतात. आता हिंस्त्र प्राणी कशाला म्हणायचं? वाघ, सिंह हे प्राणी जंगलात राहतात. ते इतर प्राण्यांची शिकार करतात व कच्चेच खातात. हे त्याचे अन्न असते. ते इतर प्राण्यांना मारतात, म्हणून त्यांना हिंस्त्र प्राणी असे म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह, लांडगे, बिबटे असे प्राणी काही वेळेस जंगलतोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानव वस्तीत शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी व मानव यांचे काही वेळा बळी घेतात. तर आपला इथं पाठ संपलेला आहे. तर या पाठाखाली जे काही प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न आपण सोडवावेत ही नम्र विनंती. आणि पुढच्या तासाला आपण पुढचा पाठ पाहूया.